नमस्कार, प्रतिभाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। पुरणपोळी म्हटलं तर आपल्या सर्वांच्याच आवडीची आणि आंबेसुद्धा आपण भरपूर खाल्ले आणि ह्या सीझनमध्ये वर्षातून एकदा आंब्याचे पदार्थसुद्धा जरूर खाल्ले पाहिजेत। आज आपल्याला अशीच आंब्याची मऊलुसलुशीत टुमटुमीत फुगणारी आणि भरपूर असं पुरण असलेली बनवायची आहे पुरणपोळी। आता ही पुरणपोळी वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा बनते, कोणी रव्याची, कोणी भाजका डाळीची। तर आज आपल्याला चणा डाळीची पुरणपोळी बनवायची आहे। तर पाहू शकता मी 1 वाटी ही चण्याची डाळ घेतलेली आहे। आता हिला अगोदर काय करायचं आहे, आपल्याला स्वच्छ असं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता ही जवळजवळ ना पाव किलो एकदम परफेक्ट प्रमाणात चण्याची डाळ आहे। तर एक स्वच्छ मी 2 पाण्याने काय करते, धुवून घेते। तर चला आता ही डाळ जी आहे पाहू शकता मी धुवून घेतलेली आहे। आता आपण हिला कुकरमध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला काय करायचं आहे की याच्या 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे, म्हणजे व्यवस्थित शिजते। आता डाळ शिजण्यासाठी इथे मी 1.5 तांब्या पाणी वापरलेलं आहे। म्हणजे काय करायचं, तुम्ही डाळीच्या वरती बघा 2 पेरेभर पाणी ठेवा, म्हणजे डाळ परफेक्ट अशी शिजते आणि डाळ कच्ची राहू नये, पोटातसुद्धा व्यवस्थित शिजली पाहिजे। यासाठी थोडंसं सोडा टाकायचा आणि 1 चमचाभर तेल टाकायचं, म्हणजे काय होतं डाळ व्यवस्थित शिजते, पोटात कच्ची राहत नाही, काही नाही आणि पटकन शिजते। आता झाकण लावे आणि गॅसवरती याच्या काय करायचे 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे। गॅसचा फ्लेम मात्र मिडियम ठेवायचा आणि चला त्याच्या 5 शिट्ट्या घेऊया। आणि पुरणपोळी मऊलुसलुशीत आणि गुबगुबीत होण्यासाठी आता पीठ कसं मळायचं हे सुद्धा आपण पाहणार आहे। मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची ही पुरणपोळी कशी तर हे पीठ मी जे आहे ना गव्हाचं आहे, तर सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि थोडंसं आपण याच्यामध्ये टाकूया मीठ आणि थोडीशी इथे मी हळद पावडर वापरणार आहे, म्हणजे पुरणपोळी छान पिवळी धमक अशी दिसेल। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आता जे तेल का टाकलेलं आहे, तेल टाकल्यामुळे काय होतं की पुरणपोळी जी आहे ना त्याचं जीवरचं आवरण आहे एकदम मऊ लुसलुशीत होतं, अगदी थंड राहिली, अगदी 2 दिवस जरी पुरणपोळी ठेवली तरी तशीच राहते। आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं। आता हे पीठ जे आहे ना मी चाळणीने चाळलेलं नाही आहे। जेव्हा मी पुरणपोळी करते तेव्हा एक कॉटनच्या कपड्याने पीठ चाळून घ्या, तुमची पुरणपोळी इतकी मऊ लुसलुशीत होईल ना। आणि तेही गव्हाच्या पिठाची अजिबात मैदा वापरावा लागत नाही, काही नाही। आता हा पिठाचा गोळा बघा मी मळून घेतलेला आहे आणि पीठ काय करायचं, पुरणपोळी बनवायच्या जवळजवळ अर्धा तास हे मळून ते भिजत ठेवायचं। आता अर्धा तासासाठी हे पीठ आपण असंच भिजत ठेवूया। तर चला इकडे बघा ही डाळ झालेली आहे, जवळजवळ अर्धा तास आपल्याला डाळ शिजायला लागतो आणि डाळ पण व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। तर ते मी चाळणीत काढून ठेवली, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। बघा मस्त व्यवस्थित अशी ही शिजलेली आहे। तर आता आपल्याला याच्यासाठी साहित्य बघूया पुरणासाठी। तर बघा शिजलेली ही डाळ घेतलेली आहे, इथे आपण 1 वाटी घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने मी आंब्याचा हा गर काढून घेतलेला आहे। याच्यामध्ये अजिबात दुधाचा वापर नाही आहे, फक्त तो आंब्याचा गरच आहे, म्हणजे आंबाच काढून घेतलेला आहे। आणि 2 आंबे लागले मला आणि बघा छान असा घट्ट असे घेतलेला आहे, कारण पुरणपोळीला छान अशी चवसुद्धा येते जेवढे तुम्ही आंब्याचा रस वापरशाल। 2 मोठ्या आंब्याचा बी हा रस काढून घेतलेला आहे। तर चला आता पुरण बनवून घेऊया। तर कढई अगोदर गरम होऊन द्यायची आणि थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे का ते पुरण जे आहे खाली कढईला लागत नाही। आता शिजवलेली डाळ आपण टाकूया कढईमध्ये। आता आपल्याला हे बनवायचं आहे पुरण। आता पुरण बनवताना बरेच जण म्हणतात की आमचं पुरण व्यवस्थित होत नाही, पातळ होतं, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण साखर टाकलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आंब्याचा रस जो आहे तो आपण नंतर टाकणार आहे, लगेच टाकायचं नाही आहे। आणि पुरण बनवताना बरेच जण गडबड करतात, फास्ट गॅसवर करतात, तर तुम्हाला सांगते एकदम सावकाश बनवा। पुरण बनवायच्या पूर्ण प्रोसेसला अर्धा तास लागतो। एकदम गॅस जो आहे फ्लेम स्लोच ठेवायचा, अजिबात वाढवायचा नाही, काही नाही, म्हणजे पुरण व्यवस्थित बनतं आणि खाली लागत नाही, काही नाही, अजिबात गडबड न करता बनवा। तर हे बघा आता पहिले आपण साखर टाकलेली आहे आणि हे पुरण बनवताना एक आहे की आपल्याला पुरण जे आहे असं सारखं फेटावं लागतं, म्हणजे खाली लागत नाही, काही नाही, आणि पुरण ही व्यवस्थित बनतं। तर पाहू शकता व्यवस्थित साखर मिक्स झाली की आता आपल्याला काय करायचं आहे, इथे जो आंब्याचा आपण गल काढून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकणार आहे। तर चला लगेच टाकून द्यायचं आहे, कारण ते व्यवस्थित मग पुरण एकजीव होतं आणि त्या पुरणाला सुद्धा आंब्याची छान अशी चव येते। कारण रस टाकल्यानंतर ना पुन्हा पुरण जे आहे थोडंसं पातळ होतं, म्हणजे ह्या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो। पण आंब्याची पुरणपोळी ही वर्षातून एकदा जरूर बनवून पहा। तर चला हे बघा आता मी रस पण टाकलेला आहे। आता ही आपण सगळं व्यवस्थित फेटून घेऊया। जवळजवळ मला येण्याला अर्धा तास लागला होता पूर्ण पुरण व्यवस्थित बनायला। आणि अर्धा तासामध्ये जे आपण पुरण बनवतो स्लो गॅसवर बनवा आणि मध्ये मध्ये चमच्याने असं फेटत राहा, एकदम सुक्क कोरडं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। तर हे बघा पाहू शकता आता हे पुरण जे आहे आपलं व्यवस्थित झालेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पुरण बनवून घ्या आणि बघू शकता कढईला सुद्धा खाली लागलेलं नाही, काही नाही, कारण मी स्लो गॅसवरच केलेलं होतं। पुरणच मेन आहे, एकदा पुरण झालं की पुरणपोळी तुम्ही कशीही लाटा मस्त मऊलुसलुशीत आणि टुमटुमीत सुद्धा होतात। तर चला आता गॅस बंद करूया आणि थोडा वेळ थंड होऊन देऊया, मग पुरण आपण बनवून घेऊया।
तर चला आता हे थोडं थंड झालं की एका चाळणीमध्ये घेऊ. आता याचं पुरण मी फेटून घेते. एखाद्या तांब्या घेतला किंवा तुम्ही फुलपात्र घेऊ शकता आणि पुरण चाळणीच्या साहाय्याने म्हणजे पुरणयंत्राच्या साहाय्याने हे वाटून घ्या. आता पाट्या वाटायची आपल्याला गरज लागत नाही, एखाद्या पुरणयंत्र असल्यामुळे पटकन हे पुरण वाटून होतं. तर सगळं पुरण मी आता हे काय केलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे. तर हे बघा, आता हे काढून घेऊया. आणि आता थोडंसं गरम असतानाच मी हे वाटून घेतलं होतं, त्यामुळे आता हे पुरण आहे ना थोडंसं गरम आहे, त्यामुळे मी थंड होऊन देणार आहे आणि मगच पुरणपोळी करणार आहे. लक्षात द्या, पुरण पटकन आपण करून घेतो, ते पूर्णपणे थंड होऊ द्या, मगच पुरणपोळी लाटायला घ्यायची आहे. तर चला हे थंड होऊन देऊया. आता पाहू शकता पुरण थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया 1-1.5 चमचे सुंठ, वेलची आणि जायफळ पावडर. याच्यामुळे काय होतं की पुरणपोळीला छान असा वासही येतो आणि कितीही पुरणपोळी खाल्ली ती पोट दुखत नाही, काही नाही. सुंठ, वेलची, जायफळ पावडर कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता हे मिक्स करून घेतले आणि पाहू शकता इकडे आपण गव्हाचं पीठ होतं ना, ते अर्धा तास अगोदरच आपण मळून भिजत ठेवलं होतं, त्यामुळे ते छान असं हलकं फुलकं झालेलं आहे. त्यामुळे पुरणपोळीसुद्धा आपली मस्त मऊलुसलुस आणि आज गुबगुबीत होणार आहे. तर हे बघा, आणि मस्त अशी ही पारंपरिक रेसिपी आहे. अशा बऱ्याच प्रकारच्या महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मासवडी असेल, थापटवडी असेल, आळूची वडी, मोदक असेल, तुम्ही तर नक्की पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता मस्त अशी पुरणपोळी लाटून घेऊया. आता एक छोटासा उंडा मी लाटून घेतला आहे, त्याच्यावरती आपण ठेवूया पुरण. आणि पुरण हे जास्तच घेतले, पाहू शकता मी गव्हाच्या उंड्यापेक्षा. आणि असा उंडा घेतला की बघा असं हातात घ्यायचं आणि काय करायचं, असं हे ना पुरण जे आहे ना त्याचा चाडा बनवायचा. याला आमच्याकडे चाडा म्हणतात. पीठला वाटलंच हाताला पुरण चिटकत असेल तर, कारण गव्हाचं पीठ जे आहे ना ते पातळच लागतं, म्हणजे पुरणपोळी छान मऊलुसलुशीत होते. तर बघा चाडा जो आहे तो पुरणाचा बनवून झालेला आहे. आता आपण थोडंसं त्याला पीठ लावूया आणि अजिबात मैद्याचा वापर न करता ही गव्हाची पुरणपोळी आहे. आता पुरणपोळी आपण लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटताना अशी फिरली गेली पाहिजे, म्हणजे काय होतं की म्हणतात की पुरण जे आहे ना काठोकाठ भरलं जातं, असं मध्येच राहत नाही किंवा इकडे तिकडे पसरत नाही, व्यवस्थित पूर्णपणे पसरतात. त्यामुळे दोन्ही साईडने मी पुरणपोळी अशी लाटून घेतलेली आहे. तर पाहू शकता. तर चला पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे, आता भाजूनसुद्धा घेऊया. तर तवा अगोदर गरम करायला, जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो ना तवा गरम करायला ठेवायचं, मी पुरणपोळी व्यवस्थित भाजली जाते. तर चला मस्त अशी ही पुरणपोळी बनवून घेऊया. आणि कोणाला ही आंब्याची पुरणपोळी खायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. चला मस्त पुरणपोळी छान व्यवस्थित भाजून घेऊया. आणि भरपूर असं पुरण भरलेली ही आंब्याची पुरणपोळी आहे. कोणी आंब्याची पुरणपोळी खाल्लेली आहे कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता इथे मी तेल लावलेलं आहे. पुरणपोळी पहा किती मस्त टुमटुमीत फुगलेली आहे. हे बघा छान अशी झालेली आहे आणि एकदम मऊलुसलुशीत सॉफ्ट झालेली आहे. तर चला पलटून घ्या. दोन्ही साईडने मी तर तेलच लावलेलं आहे. जर लगेच खायची असेल तर तूप लावा. तर तुम्हाला आत्ता बनवून 1 तासाने खायची असेल तर तुम्ही तेल लावा, कारण तेलाची पुरणपोळी जी आहे ना तुम्ही 2 दिवस जरी ठेवली तरी ती काय होते की एकदम मऊलुसलुशीत राहते. आणि खायच्या वेळेस मात्र तुम्ही तिथे तूप लावू शकता. तर इथे मी जेव्हा पण मी पुरणपोळी बनवते ना तेव्हा मी शक्यतो तेलच लावते, कारण आपण काही लगेच खात नाही त्यामुळे. तर चला अशीच अजून मी 1-2 पुरणपोळ्या बनवून घेते. आणि हे बघा मस्त असं चाडा बनवून घेतला आहे. आता पुरणपोळी याची लाटून घ्यायची आहे. आंब्याचं सीझन आहे, म्हटलं आमरस घाला, आमरस पुरी झाली, आंब्याची पुरणपोळीसुद्धा झाली पाहिजे, म्हणून चला म्हटलं मस्त अशी आंब्याच्या पुरणपोळ्या बनवूया. तर चला आता काही हे पुरणपोळी तुम्हाला बनवून दाखवली आहे. एकदम मऊलुसलुशी आणि सॉफ्ट झालेली आहे. आणि ह्यावेळेस ना मी गव्हाचं पीठ मळताना त्यावेळेस पहिल्यांदाच मी हळद टाकलेली आहे, तरी ही पुरणपोळी छान झाली. येलो कलर आलेला आहे, मस्त आंब्यावड्या. आणि पुरणपोळी पहा एकदम सर्व पुरणपोळ्या मस्त टुमटुमीत आणि गुबगुबीत झाल्या होत्या. आणि भरपूर असं पुरण त्याच्यामध्ये भरलं गेलं होतं आणि जे पुरणाला मस्त असा आंब्याचा फ्लेवरचा चव लागत होती, त्यामुळे आंब्याची पुरणपोळीसुद्धा खायला मस्त लागत होती. तर चला बघा मस्त अशा टुमटुमीत फुगलेल्या आहे पुरणपोळ्या. तर तुम्ही कधी बनवताय कमेंट करून नक्की सांगा. आणि आंबे खाऊन कंटाळा असेल किंवा नसही कंटाळा तरी ही पुरणपोळी एकदा नक्की ट्राय करा. तर पाहू शकता मस्त अशा ह्या आंब्याच्या पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहे. जेवढ्या लागतात तेवढ्याच मी बनवलेल्या आहे. बाकीचं जसं लागेल तसं ते पुरण काही खराब होत नाही, त्यामुळे जसं गरमागरम लागेल तसं मी बनवून घेणार आहे. एकदम 3-4 मी बनवून घेतलं तर पाहू शकता मस्त या पुरणपोळ्या तयार आहे. आणि वर्षभरातून एकदा ही आंब्याची पुरणपोळी तुम्हीसुद्धा बनवून पहा. तर तुम्हाला खायच्या वेळेस तुम्ही मात्र ही दुधासोबत खाऊ शकता किंवा वर मस्त अशी तुपाची धार टाका आणि मस्त अशी आंब्याची पुरणपोळी खायचा आनंद घ्या. तर बघू शकता एकदम भरपूर असं पुरण भरलेले आहे आणि एकदम बघा मऊ सॉफ्ट झालेली आहे. अगदी तोंडात टाकता चुरी घालणारी इथे छान ही आंब्याची पुरणपोळी तयार झालेली आहे. तर चला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने आंब्याची पुरणपोळी एकदा बनवून पहा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.